नमस्कार मित्रांनो, लोकसभेचे इलेक्शनचे वारे वाहू लागलेले आहे. आचारसंहिता जाहीर झालेली आहे. निवडणुकीच्या तारखा पण जाहीर झालेल्या आहे. आज आपण महाविकास आघाडी व वंचित बहुजन आघाडी याविषयी चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी मी सतीश जगताप यूथ इंडिया यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत करीत आहोत. व्हिडिओ चालू करण्याच्या पहिले आपण व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब व कमेंट जरूर करावे, जेणेकरून आपल्याला राजकीय घडामोडीच्या सर्वात पहिले प्रथमतः आपल्याकडे बातमी पोहोचेल. तर आपण चला व्हिडिओला सुरुवात करूया. महाविकास आघाडी व वंचित बहुजन आघाडीमध्ये माध्यमांच्या बाबतीतून एक ना एक रोज नवीन बातमी बघायला भेटते. महाविकास आघाडी दबावतंत्र वंचित बहुजन आघाडीच्या बाबतीत करत आहे का, तर आपण बघूया. संजय राऊत यांनी 4 जागेचा प्रस्ताव दिलेला आहे प्रकाश आंबेडकरांना, आणि ते वारंवार म्हणत आहेत का 4 जागेंचा आम्ही वंचित बहुजन आघाडीला दिलेला आहे, त्यांनी त्यांचा विचार करावा. व हे सांगत असताना ते वारंवार ह्या गोष्टीचा सुद्धा उल्लेख करतात की आपल्याला संविधान वाचवायचं आहे. संविधान वाचवण्यासाठी प्रकाश आंबेडकर हे त्या लढाईमध्ये अग्रेसर असते. व वारंवार ते हे सांगतायत का BJPला कोणत्याही आपल्या वोटिंगचं डिवायडेशन होऊन BJPला फायदा न व्हावा, हेच आमची भूमिका आहे व तीच इतर राजकीय पक्षांची पण भूमिका असायला हवी. हे वारंवार संजय राऊत माध्यमांच्या बाबतीतून बोलून वंचित बहुजन आघाडीवर दबावतंत्र निर्माण करतायत का, असं आपल्याला बघायला भेटतं आहे. त्यानंतर वंचित बहुजन आघाडी माननीय प्रकाश आंबेडकर हे सुद्धा राजकीय याच्यामध्ये तसे मातंबर नेते आहेत. त्यांचे पण डावपेच व प्रत्येक गोष्ट हे पत्राद्वारे आपण बघितलेली आहे. थोडक्यात त्यांनी काल एक पत्र काँग्रेस हायकमांडला लिहिलेलं आहे आणि त्यांनी याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्याबद्दल जी महाविकास आघाडीमध्ये जी चर्चा व्हायला हवी ती चर्चा होत नाही व त्यांच्या बैठका आम्हाला सोडून बैठका होतात, तर आम्हाला या बैठकामध्ये सामावून घेत जात नाही, अशी चर्चा करून त्यांनी सांगितलेलं आहे. व 15 जागेंवर महाविकास आघाडीमध्ये अजून एकमत नाही. 10 जागेंवर शिवसेना, काँग्रेस व 5 जागेंवर या तिन्ही पक्षांचं एकमत नसून त्यांचं एकमत होत नाही, तिथपर्यंत आमच्याशी चर्चा होत नाही आहे. असं असताना संजय राऊत 4 जागांचा प्रस्ताव प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला देतात व एक संभ्रम निर्माण करतात. याचा खुलासा वंचित बहुजन आघाडीने केलेला आहे. थोडक्यात संजय राऊतांचा जो दबावतंत्राचा जो अर्थ आहे, जेणेकरून मतदारांमध्ये गोंधळ होईल की संविधान विरोधी आपण जाऊ नये, आपल्याला संविधान वाचवायचं आहे व मतदारांमध्ये गोंधळ होईल व वंचित बहुजन आघाडीने जर याच्या व्यतिरिक्त महाविकास आघाडीबद्दल वेगळा निर्णय घेतला तर ते मतांचं रूपांतर आपल्याकडे होईल, असा संजय राऊतांच्या रोजच्या व्यवहारामध्ये बोलण्यामध्ये येतं. परंतु वंचित बहुजन आघाडीकडून एक नवी खेळी खेळली गेलेली आहे. त्या खेळीमध्ये 7 जागांना काँग्रेसला न काही अट असताना 7 जागांवर त्यांना ते पाठिंबा देण्याचं पत्र त्यांनी खरगेंना लिहिलेलं आहे. तर आपण यातून काय तोडगा काढणार, काय नाही. जवळपास कमीत कमी 5 ते 6 महिन्यापासून वंचित बहुजन आघाडी व महाविकास आघाडीमध्ये चर्चासत्र घडून येत आहे, पण कोणताच निर्णय निघत नाही आहे. तसं महाविकास आघाडीने ज्या 4 जागा देऊ केल्या त्या 4 जागा ॲक्च्युली वंचित बहुजन आघाडीला नाकारलेल्या आहे. त्या पडणाऱ्या जागा आहे असं त्यांनी साफ स्पष्ट केलेलं आहे. तर वंचित बहुजन आघाडीची पुढची दिशा कशी असेल, किती जागांचा त्यांचा प्रस्ताव असेल, किती जागा ते निवडून येतील किंवा किती जागा ते लढवतील, याबद्दल अजूनही शंका आहे. थोडक्यात सांगायचं गेलं की दोन्हीकडनं दबावतंत्राचा वापर केला जात आहे, पण जास्त प्रमाणात संजय राऊत हे माध्यमांबरोबर वंचित बहुजन आघाडीवर खूप मोठ्या प्रमाणात दबावतंत्राचा वापर करत आहे. हा वापर जनतेपर्यंत कसा पोहोचेल ह्या एकच गोष्ट वारंवार बोलून जनतेच्या मनामध्ये संभ्रम बोलण्याचा संजय राऊतांचा हा विचार वंचित बहुजन आघाडीला कुठेतरी खटकत आहे. त्यामुळं त्यांनी दुसरी जी भूमिका मांडायची आहे किंवा वंचित बहुजन आघाडीची स्वतंत्र भूमिका मांडायची आहे का, यावर थोडंसं विस्कळीत होईल. पण शेवटी बघूया आपण. अजून 2-3 दिवसांमध्ये सगळंच पिक्चर क्लिअर होईल. तर आपल्याला या विश्लेषणामधून आपल्याला काय वाटतं
महाविकास आघाडी व वंचित बहुजन आघाडी एकत्र येईल का? एकत्र आली तर वंचित बहुजन आघाडीला किती सीट मिळेल व वंचित बहुजन आघाडी महायुतीचा प्रस्ताव पास करेल का? या सगळ्या गोष्टींची आपण 2-3 दिवसांमध्ये आपल्याला माहिती मिळेलच. तत्पूर्वी आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये आपले विचार व्यक्त करून व्हिडिओला लाईक व शेअर करावे. धन्यवाद.